हाय युट्यूबर्सी, ब्लॉगर तेजूच्या या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत। तुम्हाला माहितीये का मी आता कुठे आहे? तर शेष नागलिंग शिव मंदिरामध्ये, जे आहे नालासोपारा विरारच्या हायवेला मुंबई अहमदाबाद रोड हायवे जिथून जातो त्या अगदी हायवेच्या बाजूलाच हे मंदिर आहे, जे तुम्हाला माझ्या मागे दिसतंय। मंदिराच्या वरती बघा शंकर पार्वतीची खूप मोठी अशी मूर्ती आहे आणि आतमध्येही प्रचंड आकाराचे मोठे असे शिवलिंग आहे, जिथे जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचे। तर चला मग माझ्यासोबत इथल्या या शिव मंदिराचं दर्शन घ्यायला। तर हे आहे महादेव मंदिर। इथे आपल्याला बघायला मिळणार एक मोठ्या आकाराचं शिवलिंग आणि विरार नालासोपारा मध्ये अगदी हायवे लगतच असणारं हे मंदिर आहे। आता बघा मंदिराच्या आतमध्ये चालले मी आणि आत जातानाच आपल्याला नंदी महाराजांचं दर्शन होतं। सर त्यांच्या कानामध्ये काहीतरी सांगा जे आपले बोलणे महादेवांपर्यंत पोहोचवतील। आता माझं बोलणं नक्की महादेवांपर्यंत पोहोचणार। तर आपण आज जाऊन दर्शन घेऊया। शेषनाग शिवलिंग मंदिराचा हा परिसर आहे। या मोकळ्या जागेमध्ये बसण्यासाठी आपल्याला ठेवलाय की आपण इथे बसून जे आपल्या मनातली श्रद्धा आहे ती महादेवांपर्यंत पोहोचू शकतो। आपल्याला जे समोर आता दिसणार आहे ते आहे इथलं मोठ्या आकाराचं महाशिवलिंग। हा आहे शेषनाग शिवलिंग मंदिराचा गाभारा आणि इथे आपल्याला बघायला मिळतं एवढं हे मोठ्या आकाराचं शिवलिंग बघा, खूप मोठ्या अशा आकाराचे शिवलिंग आहे आणि पूर्ण आतमध्ये शांत असं एक भक्तिमय वातावरण आहे। आणि याच्या वरती पण बघा छान असं शिल्प आहे। समोर आपल्याला इकडे महादेवांची मूर्ती बघायला मिळते, शंकर पार्वती आणि सोबत मध्ये आपले बाप्पाही आहेत। आणि या बाजूला जर आपण इकडे पाहिलं तर इकडे आपल्याला बाप्पांची मूर्ती बघायला मिळते। आणि या शिवलिंगाच्या बाजूला जो सर्प लपेटलेला आहे तो बघा किती छान असा वाटतोय, आकर्षक। आणि शिवलिंगाच्या बाजूने पूर्ण छोटे छोटे शिवलिंगच आहेत। शिवलिंगाचं तर छान असं दर्शन झालं। आता आपण मंदिराच्या मागचा भाग पण बघून घेऊयात। बाप्पा जी मी तुम्हाला आतून दाखवली मूर्ती महादेवांची, माता पार्वतीची आणि त्यांच्यामध्ये मांडीवरती बसलेले आपले छोटे बाप्पा, ती ही मूर्ती आहे। आणि आपण जर हे मंदिर पाहिलं तर हे अगदी हायवेच्या नजीक आहे, म्हणजे हायवेला लागूनच हे मंदिर आहे। तरीही इथलं वातावरण एकदम शांत आहे। जो हायवेवरच्या गाड्यांचा गोंधळ आहे किंवा गोंगाट आहे तो इथे आपल्याला अजिबात ऐकायला येत नाही। इथे आतमध्ये आल्यावरती आपल्याला पूर्ण शांतता बघायला मिळते आणि अगदी शांत भक्तिमय असं वातावरण मिळतं। हे शिवलिंग एवढं छान आहे ना की बघा तुम्हाला बघितलं असं अट्रॅक्ट करतं। आपण असं वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा जातो ना तेव्हा असं बोलतो की इथे या जागेचे अट्रॅक्शन आहे तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करायला पाहिजे, त्या जागेचे ते अट्रॅक्शन तर ते नक्की व्हिजिट करायला पाहिजे। पण अशा मंदिरांमध्ये किंवा आपल्या अशा संस्कृतीमध्ये आपल्याला सांगण्याची गरज पडत नाही की इथे हे अट्रॅक्शन आहे तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा, ते आपण आपल्या भक्तीने आपोआप इथपर्यंत येतो। तर मला खूप छान वाटलं इथे येऊन दर्शन घेऊन। आपण जरा आजूबाजूचा परिसर बघूया आणि हायवेच्या नजीक मी तुम्हाला बोलते तर हायवे नेमका किती जवळ आहे किंवा हायवेचं बाहेरचं वातावरण काय ते पण तुम्हाला दाखवते। तर मी तुम्हाला बोलले ना हे अगदी हायवेच्या नजीक आहे म्हणून अगदी हायवेला लागून आहे। तर तुम्हाला इथे समोर दिसते माझ्या की हायवे किती जवळ आहे आणि हायवेचा तो जो गोंधळ आहे तो गोंगाट आहे तो इथे आपल्याला ऐकायला येत नाही। हायवे अगदी एवढा जवळ असून सुद्धा हीच असते आपल्या या पवित्र मंदिरांची खासियत। आता बघा तुम्हाला इथे दिसतंय की हा असा मुंबई अहमदाबाद जो मेन हायवे आहे तो हा असा तुम्हाला मागे दिसतोय। आणि इथे मंदिरामध्ये जर आपण बाहेर आलो तर गोशाळा आहे जिथे आपण गाईला चारा देऊ शकतो। तर ती गोशाळा तिथे मी जाते आणि
माझ्यासोबत तुम्ही इथल्या छान असं दर्शन घेतलं महादेवाचं आणि इथला आजूबाजूचा व्ह्यू बघितला. हा इथला व्ह्यू पण बघा. आपल्याला या मंदिराच्या वरून जो दिसतोय तो हायवेतील गाड्या किंवा एक विरार नालासोपारा हा जो एरिया आहे त्या सगळ्याचा कसं होतं माझं इथलं दर्शन. ते तुम्हाला आवडलं की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन लोकेशन मध्ये, एका नवीन व्हिडिओ मध्ये. थँक्यू.